मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 1 कोटी रुपये कमवणं सोपं आहे की कठीण? कोणी म्हणतं हे तर चहा पिण्याइतकं सोपं आहे, तर कोणी म्हणतं 7 जन्म घेतले तरी जमणार नाही. खरं सांगू, दोघेही बरोबर आहेत. गोंधळलात? चला हे कोडं उलगडूया. भाग 1. कागदावरचं गणित. द सिम्पल पार्ट. बघा, जर आपण गणिताचा विचार केला तर करोडपती होणं एकदम सिंपल आहे. कसं? हे पहा. गुंतवणुकीची ताकद. जर तुम्ही दरमहा 10 ते 15 हजार रुपयांची SIP केली आणि त्यावर 12 ते 15% परतावा मिळाला तर साधारण 20 ते 25 वर्षात तुम्ही आरामात 1 कोटीचा टप्पा गाठू शकता. विक्रीचा आकडा. समजा तुम्ही 1000 रुपयांची एखादी वस्तू किंवा सेवा बनवली आणि ती 10,000 लोकांना विकली. झाले की 1 कोटी. छोटे टप्पे. दिवसाला फक्त 2800 रुपये वाचवले किंवा कमावले तरी वर्षाला 10 लाख होतात. 10 वर्षात तुम्ही कोट्याधीश. कागदावर हे सगळं खूप छान वाटतं, पण मग प्रत्येक भारतीय कोट्याधीश का नाही? भाग 2. जमिनीवरचं वास्तव. द हार्ड पार्ट. इथेच खरी मेख आहे. गणित सोपं असलं तरी रियालिटी वेगळी असते. शिस्त, डिसिप्लिन. 20 वर्ष सलग गुंतवणूक करणं वाटतं तितकं सोपं नसतं. मध्येच कोणाचं लग्न येतं तर कधी नवीन फोन घ्यायचा मोह होतो. 2. महागाई. आजच्या 1 कोटीची किंमत 20 वर्षांनंतर तितकी नसेल. म्हणजे आपल्याला धावायचं तर आहेच, पण महागाईपेक्षा जास्त वेगाने. 3. रिस्क. व्यवसाय सुरू करणं सोपं आहे, पण तो टिकवणं आणि वाढवणं ही खरी कसरत आहे. 90% स्टार्टअप्स पहिल्या काही वर्षातच बंद पडतात. 4. सुरुवात. ज्याचा पगारच 20,000 आहे त्याने 15,000 गुंतवायचे कसे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निष्कर्ष. द कन्क्लुजन. तर मग उत्तर काय? 1 कोटी कमवणं सिंपल नक्कीच आहे, पण ते इझी नाही. जसं वजन कमी करण्यासाठी कमी खा आणि व्यायाम करा हे साधं गणित आहे, पण ते रोज पाळणं कठीण असतं. तसंच पैशाचं आहे. तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवावं लागेल, डोकं चालवून गुंतवणूक करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवावा लागेल. तुम्ही तयार आहात का हा प्रवास सुरू करायला? कमेंट्समध्ये सांगा तुमचं पहिलं लक्ष्य काय आहे.